बघा दूध कसं आहे बघा, फेस म्हशीच्या कासात आता काढल्यासारखं आहे बघा, तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत, अशा ठिकाणी आता तपासणी होणार आहे का? तुम्ही FDA कडे मागणी करणार आहात का? थांबा थांबा थांबा, हे बघा गोपीचंदजी, तुम्ही FDA कडे याची फॅट आणि SNF सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही, सेम फॅट SNF पण तसाच, म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो, युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते, त्याचं प्रमाण आहे. इस्लामपुरामध्ये जिथे मिळतं, जिथे हे काय कारखाने ते अजूनही सुरू करा. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही, इकडं दिखावे खूप वेगळे आहेत, दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत, आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1,00,000 लिटर, 2,00,000 लिटर, 3,00,000 लिटर, 5,00,000 लिटर, अरे कुठनं आलं हे? 1,00,000 लिटर गोळा झाला का 3,00,000 करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा, 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय, सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही. हे जर भेसळ थांबली, आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय? जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चारतेत, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये, आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केलाय, त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे. तुम्ही हा सगळा विषय दाखवलाय, सर्वसामान्य मुंबईकर आहेत, त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो, त्यांना काय सांगतात? नाही, त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहेत, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना, कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे.